या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अधिपती अक्षराला भेटण्यासाठी तयार होत असतो, तर दुसरीकडे अक्षराला सुद्धा तिच्या घरी जाण्याची ओढ लागलेली असते. तितक्यात तिची आई तिच्यासाठी गजरे घेऊन येते आणि अक्षराला ते गजरे केसात माळायचा आग्रह करते. मात्र अक्षरा म्हणत असते की आई कशाला गजरा, मात्र आई तिचं काही ऐकत नाही. ती म्हणत असते की सणावाराला गजरा माळलेलं चांगलं असतं आणि मग ती स्वतः अक्षराच्या केसांमध्ये तो गजरा माळते, त्यामुळे ती सुद्धा खुश होते. तर दुसरीकडे अधिपती त्याच्या खोलीत असतानाच अक्षरा त्या ठिकाणी येते. अधिपतीने तिच्यासाठी घेतलेली काळी साडी तिने नेसलेली असते आणि हलव्याचे दागिने सुद्धा घातलेले असतात आणि अक्षराला बघून अधिपतीला तर आश्चर्याचा धक्काच बसतो. तो तिच्याकडे एकटक बघतच राहतो, तर अक्षरा लाजून खाली मान घालते आणि मग ती अधिपतीला तिळाचा लाडू भरवते. तर अधिपती तिच्याकडे एकटक पाहतच असतो, त्यामुळे तिला हसू येतं. अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, खरंच किती सुंदर दिसताय तुम्ही, थांबा आधी मला तुमची नजर काढू द्या. आणि मग तो तिला काजळ लावतो. तर अक्षरा म्हणत असते की अधिपती हे काय आहे. तर अधिपती म्हणत असतो की मास्तरीनबाई, आता ना आम्ही तुमच्याशिवाय नाही राहू शकत. आम्हाला तुमची खूप सवय झाली आहे. सकाळी उठल्या उठल्या आम्ही पहिल्यांदा तुमचा चेहरा बघतो आणि मगच कामाला सुरुवात करतो. आम्ही फॅक्टरीमध्ये गेल्यावर सुद्धा आम्हाला सतत तुमची आठवण येत असते आणि घरी परत आल्यावर सुद्धा जर तुम्ही आम्हाला दिसला नाहीत ना, तर आमचं मन कशातही लागत नाही. आता प्लीज तुम्ही आमच्यापासून पुन्हा लांब जाऊ नका. आणि त्यावर अक्षरा म्हणते की हो अधिपती. मात्र अधिपती तिच्याकडून तसं वचनच घेतो. त्यानंतर तो सुद्धा तिला तिळाचा लाडू भरवतो आणि मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो. त्यानंतर तो अक्षराला घेऊन आरशासमोर जातो आणि तिला म्हणतो की मास्तरीनबाई, तुम्ही परत आला आहात या गोष्टीवर ना माझा विश्वासच बसत नाही आहे. कारण आजकाल आम्हाला तुमचे भास होत आहेत, त्यामुळे तुम्ही आम्हाला एक चिमटा काढा, म्हणजे आम्हाला समजेल की हे स्वप्न नाही तर सत्य आहे. पण अक्षरा म्हणत असते की अधिपती, हे काय बोलताय तुम्ही, मी काय तुम्हाला चिमटा वगैरे काढणार नाही. आणि ती तेथून जाण्यासाठी निघते, मात्र अधिपती तिचा हात पकडून तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो आणि तितक्यात त्याला आजींचा आवाज येतो, त्यामुळे तो भानावर येतो. अक्षरा समजून त्याने आजींचाच हात पकडलेला असतो आणि त्यांना म्हणत असतो की मास्तरीनबाई, मला चिमटा काढा. आणि त्यानंतर जेव्हा त्याच्या लक्षात येतं की समोर आजी आहेत, तेव्हा ते दोघेही मोठमोठ्याने हसू लागतात. आजी म्हणत असते की अरे, तुला तिची एवढी आठवण येते तर जा आणि तिला परत घेऊन घरी ये. आणि त्यावर अधिपती हसतच म्हणतो की हो आजी, आज आम्ही मास्तरीनबाईंना भेटायलाच जाणार आहोत आणि त्यांना घरीसुद्धा घेऊन येणार आहोत. आणि ते ऐकून आजींना तर खूप आनंद होतो. त्यानंतर त्या अधिपतीला निरोप देतात की तुला भुवीने खाली बोलावलंय आणि मग त्या हसतच तेथून निघून जातात. तर अधिपती सुद्धा हसतच डोक्याला हात लावून बसतो. दुसरीकडे अक्षराला शिवानीचा कॉल येतो. शिवानी तिला विचारत असते की तुम्ही निघालात की नाही. आणि त्यावर अक्षरा म्हणत असते की हो वहिनी, आता थोड्या वेळात मी घरी जाण्यासाठी निघतच आहे. तर शिवानी तिला सांगते की वहिनी पटकन निघा, कारण मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली नव्हती ती आत्ता सांगते. आज भाऊजींनी सुद्धा तुम्हाला भेटायचा प्लॅन केला आहे. उगाच तुमची चुकामुक व्हायला नको. आणि मी ही गोष्ट ना मुद्दामच ओंकारला सांगितली नाही, नाहीतर मग त्याने अधिपती भाऊजींना सांगितलं असतं आणि तुमचं सरप्राईज फ्लॉप झालं असतं. त्यामुळे आता तुम्ही पटकन घरी जाण्यासाठी निघा. आणि त्यावर अक्षरा हो म्हणते. दुसरीकडे अधिपतीसुद्धा पूर्ण तयार झालेला असतो आणि तो अक्षराकडे जाण्यासाठी निघणारच. इतक्यात भुवनेश्वरी त्या ठिकाणी येते. ती अधिपतीला रागातच म्हणते की तुम्ही काही घराण्याची रीत विसरलात का, आम्ही तुम्हाला खाली बोलावलं होतं ना, मग तुम्ही आला का नाहीत. त्यावर अधिपती म्हणतो की आईसाहेब, आम्ही आता येणारच होतो आणि तुम्हाला भेटूनच पुढे जाणार होतो. तर भुवनेश्वरी मुद्दाम विचारते की कुठे चाललात तुम्ही. आणि त्यावर अधिपती म्हणतो ते आम्ही तुम्हाला सांगतोच, मात्र त्याआधी तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्या. आज तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे. मात्र भुवनेश्वरी म्हणत असते की तुम्ही कुठे जाताय हे कळल्याशिवाय मी आशीर्वाद कसा देणार. आणि ती मुद्दाम अधिपतीला तो नक्की कुठे जात आहे हे खोदून खोदून विचारू लागते. पण अधिपती तिला काही सांगत नाही, उलट तो आधी तिच्या पाया पडतो. आणि भुवनेश्वरी जेव्हा आशीर्वाद देते तेव्हाच तो तिला सांगतो की आज आम्ही मास्तरीनबाईंना घरी परत घेऊन येणार आहोत. आणि ते ऐकून हिच्या पायाखालची मात्र जमीनच सरकते. अधिपती खरंच आज सुनबाईंना घरी घेऊन येणार आहे या गोष्टीवर तिचा विश्वास बसतच नाही. काय करावं तिला सुचत नाही. आणि मग ती अधिपतीला म्हणते की आजच त्यांना घरी घेऊन यायची काही गरज आहे का. आणि त्यावर अधिपती म्हणत असतो की हो आईसाहेब,
आज चांगली संक्रांत आहे, आजच आम्ही आमचं भांडण मिटवतो आणि त्यांना घरी परत घेऊन येतो. तर भुवनेश्वरी म्हणत असते की मग मी सुद्धा तुमच्यासोबत येते. पण अधिपती म्हणत असतो की नाही आईसाहेब, तुम्ही येऊ नका. आधी आम्ही मास्तरीणबाईंना भेटतो आणि त्यांना घरी घेऊन येतो, त्यानंतर आपण बोलूयात. आणि मग तो तेथून जाण्यासाठी निघतो. भुवनेश्वरी मात्र काळजीत पडते. त्यानंतर मग ती लगेच त्या धनाजीला इराला भेटण्यासाठी पाठवते. तिने धनाजी करवी इराकडे पैसे आणि तिळगुळ पाठवलेला असतो आणि जेव्हा इरा पैसे बघते तेव्हा ती खूपच खुश होते. तितक्यात तिला भुवनेश्वरीचा कॉल येतो. इरा हसतच तिला सांगते की मॅडम, तुम्ही पाठवलेलं पार्सल मला जस्ट मिळालं. आणि त्यावर भुवनेश्वरी म्हणते की तुमची इच्छा पूर्ण झाली ना, मग आता आमचंही काम करा. त्यावर इरा म्हणते की हो मॅडम, मी तुम्हाला वेळेवर सगळ्या बातम्या देत जाईल. तर भुवनेश्वरी म्हणत असते की फक्त बातम्या नाही, तर तुम्हाला आता माझं एक महत्त्वाचं काम करायचं आहे. अधिपती मास्तरीणबाईंना भेटण्यासाठी घरून निघाले आहेत. काही झालं तरी त्या दोघांची भेट होता कामा नये. तुम्ही असं काहीतरी करा की ज्यामुळे त्या दोघांमध्ये भडका उडेल. आणि त्यावर इरा म्हणते की ठीक आहे, ताईलाच काय, तर मी घरातील कोणालाही अधिपती जिजूंना भेटू देणार नाही. त्यांना फक्त मीच भेटेल आणि जे सांगायचं आहे ते सांगेल. आणि ते ऐकून भुवनेश्वरी खुश होते आणि फोन ठेवून देते. दुसरीकडे अक्षराची निघायची घाई गडबड सुरू असते आणि मग त्यानंतर आई तिच्या हातावर दही साखर ठेवते आणि तिला म्हणते की मी सुद्धा तुझ्यासोबत येते. मात्र अक्षरा म्हणत असते की आई कशाला, मी काय आता लहान आहे का? मात्र आई म्हणत असते की अगं तसं नाही, तू यावेळी त्यांच्याशी भांडून घरी आली होतीस ना, मग आत्ता आम्ही तुझ्यासोबत येणं गरजेचं आहे, नाही तर तुझ्या सासरचे लोक काय म्हणतील. पण अक्षरा ऐकत नाही. ती म्हणत असते की तू उगाच दगदग करू नको, मी जाईल एकटी. आणि त्यानंतर आई आणि ती बॅग घेऊन बाहेर येतात. मात्र बाहेर आल्यावर बाबा त्या ठिकाणी येतात. ते अक्षराला म्हणतात की तुझं सगळं आवरलं ना, मग चल मी तुला सोडायला येतो. पण अक्षरा त्यांनाही म्हणत असते की कशाला बाबा, मी जाईल एकटी, तुम्ही उगाच दोघेजण दगदग करू नका. मात्र ते दोघेजण तिचं काही ऐकत नाही. ते दोघेही म्हणत असतात की आम्ही तुझ्यासोबत येतोच. मात्र अक्षराला त्यांच्या तब्येतीची काळजी वाटत असते, त्यामुळे ती नकार देत असते. पण मग शेवटी बाबा म्हणतात की आईला घरीच राहू दे, मात्र मी तुझ्यासोबत येणारच. उगाच ती आली की ती इमोशनल होईल, मी मात्र सगळं प्रॅक्टिकली हँडल करेल. आणि ते ऐकून आई आणि अक्षरा दोघीही हसू लागतात, कारण त्यांना माहिती असतं की आईपेक्षा जास्त इमोशनल तर बाबाच आहेत. आणि मग त्यानंतर बाबा लगेच अक्षरासाठी रिक्षा शोधायला जातात. त्यानंतर अक्षराचा फोन घरातच राहिल्यामुळे ती पटकन घरात येते आणि फोन घेते. आई तिच्या पाठोपाठ येत तिला सांगते की अक्षरा, घरी गेल्यावर शांतपणे अधिपतींसोबत बोल. तू माहेरपणाला कितीही दिवस आली ना तरी चालेल आम्हाला, मात्र अशी भांडून आणि घर सोडून पुन्हा कधीही येऊ नको. आणि त्यावर अक्षरासुद्धा हो म्हणते आणि त्यांना सांगते की आई, खरंच यावेळी माझी चूक झाली, पण मी पुन्हा अशी चूक नाही करणार. तर दुसरीकडे ओंकार अधिपतीला कॉल करून विचारत असतो की भावा, तू घरून निघालास की नाही, वहिनींना नक्की भेटणार आहेस ना? आणि त्यावर अधिपती म्हणतो की हो रे, मी आत्ता घरून निघालोच आहे. तर ओंकार म्हणत असतो की मग थांब, मी सुद्धा तुझ्यासोबत येतो. मात्र अधिपती म्हणतो की नाही, मी एकटाच जाईल. आणि मग तो लगेच तेथून जाण्यासाठी निघतो. पण दुर्गी हे सगळं ऐकत असते आणि मग लगेच भुवनेश्वरीला जाऊन सगळं काही सांगते. अधिपती ड्रायव्हरला न घेता एकटेच गेले आहेत हे कळल्यावर भुवी काळजीत पडते. तर दुर्गी तिला म्हणत असते की मला तर असं वाटते की नक्कीच काहीतरी विपरीत घडेल. अधिपती किती फास्ट गाडी चालवतात माहिती आहे ना तुला? आणि ते ऐकून भुवनेश्वरी मग लगेच अधिपतीला कॉल करते आणि त्याला सांगते की तुम्ही जिथे आहात तिथेच थांबा, गाडी बाजूला लावा आणि तुमचं लोकेशन आम्हाला पाठवा. आम्ही ड्रायव्हरला पाठवतो, त्यानंतरच तुम्ही पुढे जा. मात्र अधिपती तिला समजावत असतो की आईसाहेब, याची काही गरज नाही आहे, आम्हाला कुठे लांब जायचं आहे. मात्र भुवनेश्वरी काही ऐकून घेत नाही. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अधिपती अक्षराच्या घरी जातो, पण त्यावेळी नेमकी इरा त्या ठिकाणी असते आणि ती अधिपतीला असं सांगते की ताईचा परदेशाहून एक मित्र आला आहे, ताई त्याच्यात सोबत बाहेर गेले. जेव्हापासून तो तिला भेटलाय ना, तेव्हापासून ती खूपच खुश आहे. आणि ते ऐकून अधिपतीला वाईट वाटतं. दुसरीकडे अक्षरा तिच्या बाबांसोबत तिच्या सासरी जाते. मात्र भुवनेश्वरी तिला थांबवत म्हणते की तुम्ही घर सोडून गेला होता ना, मग आता हे नातंसुद्धा तोडा, अग्नी द्या या नात्याला. मात्र त्यावर अक्षरा रागातच म्हणते, तुमचा तर या घराशी कोणताही संबंध नाही आहे ना, तुमचं लग्न झालं आहे, मग तरीही तुम्ही हे घर किंवा बाबांसोबतचं नातं तोडलं का नाही ना? मग मला का तोडायला सांगताय? हे घर माझं आहे आणि काही झालं ना तरी मी इथेच राहणार.
तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.